तर गाइस गुड मॉर्निंग आणि झालेली आहे आणि तिने इकडे मोदक बनवायला लावले. तिने इकडे मोदक बनवायला लावले, सुंदर असे मोदक बनवायला. आणि मम्मी इकडे केसराच्यावर ठेवायचं आहे. मी सांगते ना कुछ प्रॉब्लेम. आणि गाईस काय सांगू तुम्हाला, आता तांबूल केली आहे आणि मस्त आता बसलो होतो आम्ही आणि वाजले 8:20. हां 8:20 वाजले. मी 4-5 वाजेपर्यंत जागी होती, त्याच्यानंतर झोपून गेली. दीदी आधीच झोपलेली, माझ्या आधी झोपलेली आणि आता उठायला माझ्या आधी उठली आहे, कारण की मी लेट झोपलेली म्हणून. सोप्यावरच झोपून गेली गाईस, जेवढं तिला आवडलं मुलं. आणि गाईस बघत राहा. आणि ड्रेस आम्ही ड्रेस घालणार आहे ते पण बघा, आणि लुक कसं वाटतंय ते पण सांगा, आणि आमचा गणपती कसं वाटतं ॲक्च्युली ते पण सांगा. फर्स्ट ऑफ ऑल खूप सुंदर दिसते. मी बोललेली गणपती बसल्यावर शोभा आहे. दीप आपण राखीने आणले, पप्पा परत जाणार नाहीये. गाईस आम्ही दरवर्षी गणपतीला राखी बांधतो, सो पप्पानी राखी आणलेली नाहीये. असं वाटतंय तर पप्पा जाणार पण नाहीयेत, गेले तर सांगेल, नाही तर उद्या बांधूया आपण. तर एंड पर्यंत बघत राहा. दीदीने खूप चांगले मोदक दे बघ. तर गाईस आता आम्ही रेडी झालो आहोत. हे बघा माझा फुल लुक दाखवेल तुम्हाला. आता पाहुणी पण आहे आणि खूप मजा येणार आहे असा, आणि कॉपीराईट लागेल म्हणून जास्त नाही घेते. आणि इकडे मम्मी पण आहे आणि पप्पाला दाखवते चला तुम्हाला. हे बघा पप्पा गाईस. आणि तुम्ही आमचा फुल लुक बघितला. आणि
एवढे फोटो काढलेत आम्ही. आणि आता दीदी कंटाळा आलाय तुला तरी पण हा ड्रेस घातलाय तुला. दीदीचं एक खासियत आहे ड्रेसमध्ये तिला सांगितलं. हे बघा आणि सगळ्या मॅचिंग. दीदी आणि पप्पा मॅचिंग आहे. मी आणि मम्मी मॅचिंग बिलकुल नाही आहे. उद्या घालणार आहे मी पर्पल. दीदी उद्या ग्रीन घालणार आहे परत आणि मी उद्या पर्पल घालणार. ग्रीन ग्रीन तू है नहीं ग्रीन ग्रीन तू है गटार की ग्रीन ग्रीन. आणि हे बघा पप्पा पप्पा की सोच में मालूम नाही बघा. आणि जास्त दाखवत नाही. गाणी चालू आहेत आणि कॉपीराईट लागू शकतो म्हणून बोलला नाही ते. मीच बोलू एकटी. येडे शब्द नसतात बोलण्यासाठी. मी देते जा आवाज वाढव. तर गाईज भेटूया आपण थोड्या वेळ. पोळी आलेली आमच्याकडे. नाही 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 चिप्स चिप्स दाखवले. चिप्स आहे का घरात? चिप्स आहे शरू ये. गणपती बाप्पा रे. दीदी बघ बाप्पा कुठे बघ. बाप्पा बाप्पा बघ. दादू बघ. आणि चन्नाय गरम झाला गरम बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा. इकडे बघा इकडे बघा. गणपती बाप्पा. टोपी द्या. गणपती बाप्पा मोठा. चला चला आपली जाऊ दे याला. चला पाहुणा पळतो बाहेरच. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू ईश्वर परमेश्वर ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे बस बस लावला. त्याला पण लावू दे. बाप्पाची टीका लाव. बोलो गणपती बाप्पा बोलतो बघ. शरू गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बोल ना. गणपती बाप्पा बोल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हाय शॉर्ट चिप्स अरे लागल बस. म्हणजे ना त्याला काय वाटलं मम्मा. आम्हाला डोंबिवलीला डोंबिवलीनंतर आंबे. मामाकडे मामाकडे आंबेनंतर ते यांच्या मामाची तर मामाच्या नंतर ते पाटील.
शोरू कशी नव्हती कडबं कशी मारली घरीच. नवरी बघ. कधी गेला एवढा या? अगं ड्रेस आणला ना मी, त्या ओढणी घेतली ना, डोक्यावर घेऊन फिरत होता, मग त्याला नेसवला. मग छान वाटत होता तो. हे दीदीला थँक्यू बोल बाबडा. ए बाबू कसं बघतो ना दीदी दे प्लीज. दे खाल्ला. ए तिला सांगतो चष्मा घेतलाय. मला दे. पांड्या येऊ पांड्या येऊ. मला दे ना, मला दे ना. अरे बाबा कुठंच गेलो नाही. मामा आवडते का आतू आवडते? तो बोलणारच नाही, तो कबूलच येणार नाही.
आपला फोटो पण काढला. एक काम करायचं कुठे गेला ग आम्ही जातो एकटीच आप्पा चला फडका ना. तुम्ही बघताय ते की किती गर्दी आहे आणि किती पाहुणे येत आहेत. आणि मी आता थोड्या वेळातून हे पूर्ण काढणार आहे लगेच येस. आणि खूप झोप आली ॲक्च्युली. तर बघूया. बस ओव्हर आणि गाईज तुम्ही बघतात खूप गर्दी आहे आणि खूप कंटाळा आला आहे. आणि माझी मेहंदी बघा आणि स्टोरेज तर बाप रे बाप बाई स्टोरेज तर एवढा फुल होतोय की मी आत्ता जस्ट व्हिडिओ करायला लावलाय ना त्याच्या आधी तर ते स्टोरेज फुल होत आहे. 15 वेळेला व्हिडिओ कट करायला लागतं आहे डिलीट करायला लागतं आहे तर खूप काही डिलीट करायला लागतं आहे. आणि आम्ही चेंज केलेला आहे फायनली आणि एवढं भारी वाटतं मी चेंज केलं तर येस खूप भारी वाटतं आम्ही गोल्ड आणि गाईज तुम्ही बघितलंच किती पाहुणे म्हणजे जस्ट मी आता बोलायला घेतलं ना तरी अशी लाईनच लागते त्याचं काय सेल चालू आहे अशी लाईन होते अरे लागते ना सेल असलं का लाईन लागते मी त्यांना एवढं असं कसं तुला हां आणि गाईज खूप पाय दुखत आहेत खूप थकलो आम्ही आणि पाय तर गेलेत बाई पाय तर गेलेत बाई खूप पाय दुखत आहेत. आता मी सोफ्यावरच झोपून घेणार आहे डायरेक्ट कोणी झोपलं पण सोफ्यावर झोपला ना 2 मिनिटं लगेच पाहुणे येतात हा प्रॉब्लेम आहे. आणि आतमध्ये झोपला ना तरी दीदी बुडी आणि ब्लॉगसाठी तर उठायलाच लागतो आणि प्रसाद द्यायला दीदी प्रसाद द्यायला मी ब्लॉग करायला प्रसाद ब्लॉग तर गाईज आणि मी जास्त दाखवत नाही आहे कारण की स्टोरेज फुल होतं आहे म्हणून तर समजून घ्या. मागच्या वर्षी तर स्टोरेज फुल नाही झालेला बट यावर्षी काय झालं माहीत नाही एवढं स्टोरेज फुल होतं आहे आमचा. तर बघत राहा एंडपर्यंत. आणि उद्या बाप्पाचं विसर्जन आहे असं कसं तरी होतं आहे ते उद्याची बात उद्या तर आता एन्जॉय करून घेऊया आपण आणि बघत राहा. गौरींचा पण ब्लॉग येणार आहे बघा.